हर्सूलच्या एका आदिवासी गावातील 16 वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या वडिलांनी हर्सूल पोलीस ठाण्यात दाखल केली होती। या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर हर्सूल पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक जीवन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास केला। तपासात संशयित आरोपीने अल्पवयीन मुलीला मोबाईल फोन, कपडे आणि लग्नाचे आमिष दाखवून पळून नेल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर संगमनेर तालुक्यातील कवठे मलकापूर येथे आरोपीशी तिचा बालविवाह लावून देण्यात आला होता। विवाहानंतर मुख्य आरोपीने तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचंही तपासात उघड झालं। मुख्य आरोपी आणि तिच्या साथीदारांनी पीडित मुलीशी संबंध जुळवून देण्याकरिता दलालीचे काम करणारे 4 जणांना 2 लाख रुपये दिले असल्याचं तपासात निष्पन्न झालंय। या प्रकरणी तुषार पाटील, संदीप पाटीलवा, संदीप पंचपीड, सुरेश फसाळे, कमल फसाळे, सीता बेंडकोली, ठोकूबाई माळेकर, धर्मा फसाळे, सोन्याबापू पाटोळे, विशाल परंजडे, महादेव नाईकवाडिया या आरोपींना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। नमस्कार। नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस दलामार्फत अल्पवयीन मुलं जे हरवलेले आहेत त्यांच्या शोधासाठी आणि त्यांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी ऑपरेशन शोध ही मोहीम राबवण्यात आलेली होती। त्या मोहिमेच्या अंतर्गत हर्सूल पोलीस स्टेशन एक अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाल्याबाबत तक्रार प्राप्त झालेली होती। या संदर्भात आम्ही तपास केला असता याच्यातून एक आंतरजिल्हा मुलींची विक्री करणारी टोळी आम्ही उघडकीस आणलेली आहे। सदर बाबत अधिकची माहिती अशी की ही मुलगी जी गेली होती तिचा आम्ही शोध घेतला असता संगमनेर तालुक्यात मिळून आलेली आहे। तिच्याकडे आम्ही बाकी तपास केला असता आमच्या असे लक्षात आले तर सदर मुलीला कपडे आणि मोबाईलचा आमिष दाखवून आणि लग्नाचा आमिष दाखवून तिची विक्री 2 लाखामध्ये संगमनेर तालुक्यात करण्यात आली होती। सदर बाबत आम्ही अधिक तपास केला असता गंगा म्हाळुंगी येथील 3 ते 4 आरोपी आहेत आणि इतर संगमनेर तालुक्यातील आरोपी आहेत। अशा आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेले, त्यांच्यावर अधिक तपास करीत आहोत। गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक।